पोट दुखलं, भूक लागली, झोप आली, थंडी वाजली की बाळ रडायला लागतं। बऱ्याचदा आपल्याला कळतही नाही की बाळ नेमकं का रडते आणि बऱ्याचदा आपण बाळाच्या रडण्याला वैतागतो देखील। पण तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे का? बाळ कितीही जोरजोरात रडू दे पण त्याच्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंबही खाली पडत नाही। पण बाळाचे डोळे एवढे छान बोलके पाणीदार दिसतात तरीही डोळ्यातून अश्रू का येत नाही? यामागे आहे शास्त्रीय कारण। आरोग्य तज्ञ सांगतात नवजात बालकाच्या डोळ्यात तेवढंच पाणी असतं ज्यामुळे त्याच्या डोळ्यात ओलावा निर्माण होईल। त्याच्या डोळ्यातल्या अश्रुनलिकांचा विकास झालेला नसतो। अश्रुनलिका या जन्मानंतर 4 ते 5 आठवड्यांमध्ये विकसित होतात आणि त्यानंतर जेव्हा बाळ रडतं तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहतात। अश्रूंप्रमाणेच बाळाला घामही येत नाही, कारण शरीरात घाम निर्माण करणाऱ्या ग्रंथी या जन्मानंतर काही ठराविक आठवड्यांनी तयार होतात। या ग्रंथी विकसित झाल्यानंतर सुरुवातीला बाळाच्या कपाळावर घाम येतो आणि मग हळूहळू त्याच्या हातापायांना घाम येऊ लागतो।